नमस्कार. आता इथे तुम्ही बघू शकता किती मोठं कलिंगड आता आपण इथे घेतलेलं आहे. ह्या कलिंगडाचे मी 2 भाग करून घेतलेले आहे. आता आपण त्याचे असे काप करून घेऊया. त्याचे असे आपण काप करून घेऊ. आता हे जे काप केलेले आहेत आपण ते काय करायचे, आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत. आणि त्यानंतर आपल्याला ते फिरवून घ्यायचं आहे. तर आता इथे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये बिया जरी राहिल्या तरी चालतील, कारण ते आपल्याला गाळून घ्यायचे आहेत गाळणीने. आता हे ज्यूस जे आहे आपण तयार केलेलं ते असे गाळून घ्यायचे आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पाणी टाकलेले नव्हते, बिलकुल आपल्याला पाणी टाकायचं नाही, फक्त ते फिरवून घ्यायचं आहे. आणि आता हे असं गाळून घ्यायचं आहे आपल्याला. आपल्याकडे मोठी गाळणी असेल तर मोठ्या गाळणीने गाळून घ्यायचं. आणि आता इथे आपण हे ग्लासामध्ये टाकून घेऊया. अशा पद्धतीने आपण असा ज्यूस बनवलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही ब्लॅक सॉल्ट देखील टाकू शकता. अतिशय मस्त असा चविष्ट असं ज्यूस आपण तयार केलेला आहे. यात साखरेची गरज भासत नाही, कारण कलिंगड हे गोड असते, त्याच्यामुळे मी त्यात साखर टाकलेली नाही. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा.